नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या नवोद्योग गगन मराठी या चॅनलमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मला नेहमी कमेंट येत असतात की काहीतरी व्यवसायावर व्हिडिओ बनवा, व्यवसायावर व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक विद्यार्थी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की सर, मी व्यवसाय करू का नोकरी करू, व्यवसाय करू का नोकरी करू, आणि हा गोंधळलेल्या अवस्थेत होता. मित्रांनो, ही परिस्थिती प्रत्येकाची असते, फक्त त्या मुलाचीच नव्हते. तर एकदा शिक्षण झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं आपण आता चांगलं शिक्षण झालेलं आहे, आपण आता व्यवसाय करावा का नोकरी करावा, व्यवसाय करा का नोकरी करा, आणि तो त्याच्यात गोंधळून गेलेला होता. मग मी त्याला विचारलं, हा प्रश्न तुलाच नाही तर अशा कितीतरी असंख्य तरुणांना पडत असतो की शिक्षण झाल्यानंतर आपण नोकरी करावा की व्यवसाय करा, नोकरी करावा की व्यवसाय करावा. आणि मग मी त्याला विचारलं, तुला काय करावं असं वाटतं, तुला व्यवसाय करायचा नोकरी करायची? आणि हा प्रत्येकाला प्रश्न असल्यामुळं तो मला म्हणाला नोकरी करायची. मग आपण सुरुवातीला त्याच्या नोकरीबद्दल बघून करावं. मित्रांनो, खूप MIDC तिकडे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला सरकारी नोकरी मिळायला पाहिजे, कुठं तर IT क्षेत्रात नोकरी मिळाली पाहिजे, इंजिनिअरिंग क्षेत्रात नोकरी मिळाली पाहिजे. आणि नोकरी मिळाल्यानंतर मित्रांनो असं वाटतं की आपण आता एक निश्चित झालेलो आहे. आणि नोकरीचं असं असतं मित्रांनो की एक ठराविक वेळेत जाणं, ठराविक वेळेत येणं, ठराविक पगार, आणि कसलंही त्याला एक वाटतं की आपल्याला बंधन नाही. पण मित्रांनो, आपण नोकरी जर विचार केला तर खूप प्रकारे आपल्याला बॉसचं टेन्शन असतंय, तेथील कोणी आपले जे अधिकारी असतात त्यांचे टेन्शन असतंय, वेळेवर जाणं, वेळेवर येणं. आणि मित्रांनो, त्याच्या पलीकडे तो काही करू शकत नाही. नोकरीचा एक त्याला ठराविक पगार असतो, तो त्याचे काही स्वप्न पूर्ण करू शकत नाही, कारण त्याचा पगार हा ठरलेला असतो आणि तेवढ्यातच त्याचा पूर्ण प्रपंच वगैरे त्याला तो करावा लागत असतो. म्हणजेच नोकरी एक असं वाटतं की एक त्याला वाटतं आपलं पूर्ण आता आपल्याला नोकरी मिळाली, आपण आता समाधानी आहोत. पण ते एक रूपरेषा असते, ते रूपरेषेच्या बाहेर तो काही काही जाऊ शकत नाही मित्रांनो. आणि मग बरेचसे असे एक दुसऱ्याचं बघून असं वाटतात की आपल्याला नोकरी नाही, काही ते व्यवसाय भरभराटीकडे कोणाचं लक्ष जातं. मग ते काय करतात मित्रांनो, आपल्याला कुठेतरी एक व्यवसाय करायचा आणि म्हणून ते व्यवसायाकडे वळवतात. पण व्यवसाय जरी जायचं असले मित्रांनो तर आपल्याला फक्त भांडवल असून चालत नाही, जागा असून चालत नाही, तर त्याला अनेक प्रकारचे त्याला आपल्याला अनुभव पाहिजे, जागा पाहिजे, भांडवल पाहिजे, त्या ठिकाणची मार्केटिंगची कशा प्रकारे आहे, लोकवस्ती कशी आहे, तिथल्या लोकांना काय गरजा आहे, काय त्या लोकांना म्हणजे काय आवश्यक आहे, अशा प्रकारे आपल्याला व्यवसाय करावा लागतो. आणि असे अनेक प्रश्न आपल्या मनाला निर्माण होत असतात की व्यवसाय जर करायचा तर कोणता व्यवसाय करायचा. लगेच उठलं आणि कोणतरी एखाद्याने किराणा दुकान टाकलं म्हणजे आपण किराणा दुकान टाकायचं, हेही चालणार नाही. एखाद्यानं कापडाचा व्यवसाय असेल तर लगेच आपण उठायचं आणि कापडाचा व्यवसाय चालू करायचा, तोडण्याचंही चालणार नाही. मित्रांनो, अशी आपल्याला मार्केटिंगची जागा, एक लोकवस्तीची जागा शोधायला लागते, ज्या ठिकाणी मार्केट आहे की त्या ठिकाणी अगोदर आपल्याला त्या ठिकाणच्या जागेचा सर्वे करावा लागतो. या लोकांना कशाची आवश्यकता आहे, या ठिकाणी कशाची जरूरत आहे. पण मित्रांनो, आपण काय करतो की आपल्याला जर नोकरी लागली, आपल्याजवळ जर थोडाफार पैसा आलो तर आपण काय बघतो, असं बघतो एखाद्या ठिकाणी किराणा दुकान आहे, ह्याला याची भरभराट झालेली, आपणही किराणा दुकान टाकून द्यायचं. मित्रांनो, तसं नाही. त्याने जो व्यवसाय केला तोच व्यवसाय आपण असं करावा असं नाही आहे. की ज्या ठिकाणी आपण जे क्षेत्र निवडतो व्यवसायाचं, जो ते बिझनेस निवडतो, तो बिझनेस कमीत कमी 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये किंवा 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये तो बिझनेस नाही, असा बिझनेस आपण या ठिकाणी करायला पाहिजे मित्रांनो. आता बिझनेसचे अनेक प्रकारे, तुम्ही हॉटेल टाकू शकता, वडापाव टाकू शकता, खानावळ चालू शकता, एखादं मेस, कापडचे दुकान, मॅन्युफॅक्चरिंगमधले, म्हणजे जे काही तुम्हाला नॉलेज आहे, त्याच्यावर आत्मविश्वास आहे, तुम्हाला काम करण्याची जिद्द आहे, चिकाटी आहे, असे आपल्याला व्यवसाय त्या ठिकाणी करावा लागतात मित्रांनो. पण मात्र फक्त नोकरीच्या पाठीमागे लागून चालणार नाही. नोकरीमध्ये अनेक प्रकारचा ताण असतो मित्रांनो, तसं व्यवसायसुद्धा ताण आहे. आणि वेळ हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला द्यावा लागतो. जसं नोकरी आहे मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं की आपल्याला नोकरी लागली की म्हणजे आता आपण एक निश्चिंत झालेलं आहे, पण तसं नाही मित्रांनो. कारण नोकरीवाल्या पाठीमागे सुद्धा एक खूप लोड असतो. तसं व्यवसायामध्ये सुद्धा मित्रांनो, आपल्याला
कित्येक वेळेस व्यवसाय करत असताना आपल्या जे काही नातेवाईकांचे कोणी फॅमिलीचे वैयक्तिक कार्यक्रम जर असेल तर असे कार्यक्रम टाळून आपल्याला आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागतं. कारण अगोदर व्यवसायाकडे लक्ष दिल्यानंतरच माणूस सक्सेस होतो. आणि बरेचसे लोक असे असतात की एक लोकांच्या भरोश्यावर व्यवसाय चालू करायचा, नोकरदाराच्या भरोश्यावर व्यवसाय चालू करायचा, तो व्यवसाय टिकत नाही मित्रांनो. आपण जर इकडंच कार्यक्रम करत बसलो, काही करत बसलो तर व्यवसाय लोकांच्या भरोश्यावर चालत नाही. त्यामुळं आपल्याला व्यवसायात एक जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तरच आपण व्यवसायात उतरला पाहिजे. आणि व्यवसायामध्ये असे बरेचसे असतात मित्रांनो, आपण जर आपण व्यवसाय जर चालू केला तर आपल्याच संबंधित लोक काहीतरी आपल्याला नावं ठेवत असतात. पण त्यांच्याकडे एक कानाडोळं करून आपलं जे आपण जे क्षेत्र निवडलेलं, जो व्यवसाय निवडलेला आहे, त्या व्यवसायात जर भरभराटी आणायची असेल तर त्या लोकांकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. बरेचसे लोक असतात की आपण व्यवसाय चालू केला तर आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात मित्रांनो. पण आपण आपल्या व्यवसायात एकनिष्ठ राहायला पाहिजे. तर असेच नवीन व्हिडिओ मी व्यवसायासंबंधी टाकत असतो मित्रांनो. कालच मला अशा बरेच कमेंट आल्या की तुम्ही सर्व व्यवसायावर व्हिडिओ बनत जा. आता माझे भरपूर व्यवसायाचे व्हिडिओ आहे. तर या नवउद्योग मराठी चॅनलमध्ये मी जे काही नवीन व्यावसायिक असतात की ज्यांनी एक थोड्यातून भांडवलातून एक विश्व निर्माण केलेलं आहे, त्यांनी भरभराट केलेली आहे व्यवसायातून, अशा प्रकारांचे मी या ठिकाणी माहिती घेत असतो मित्रांनो. की जे काही नवीन तरुण असतात की ज्यांना व्यवसायामध्ये निश्चितच याचा फायदा होतो. त्यामुळे या नवउद्योग मराठी या चॅनलला तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि याचा तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. आज आपण बघतो मित्रांनो, या क्षेत्रामध्ये कोणतंही क्षेत्र असो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मित्रांनो एक कॉम्पिटिशन झालेली आहे. पण त्या कॉम्पिटिशनवर मात करून आपल्याला एक विश्वास ठेवून आपल्याला व्यवसाय पुढं कसं जाईल तिची चिकाटी धरावं लागते. आत्मविश्वास दृढ पाहिजे, काम करण्याची तयारी पाहिजे मित्रांनो. व्यवसायात माणूस निश्चितच सक्सेस झाला जातो मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल की या जगातले एक सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून धीरूभाई अंबानी होते. धीरूभाई अंबानी मित्रांनो सुरुवातीला काही खानदानी त्यांचे उद्योगपती नव्हते. त्यांच्या घराला काही उद्योगाचा काही व्यवसायाचा वारसा नव्हता. तुम्हाला माहिती असेल धीरूभाई अंबानी एका पेट्रोल पंपावर काम करत होते मित्रांनो. त्यांनी जर एक मनात जिद्द ठेवली नसेल, आत्मविश्वास जर ठेवला असता तर त्या पेट्रोल पंपावरच नोकरी करून असताना त्या ठिकाणीच त्यांचं पूर्ण आयुष्य गेलं असतं. पण मित्रांनो त्यांनी एक मनात त्यांच्या एक विचार आला की आपण जर काहीतरी करायला पाहिजे, म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली. कारण त्याला आत्मविश्वास होता की आपण हे काही करू शकतो. असे कित्येक उदाहरणं आपल्याला देता येईल की जे कोणी काही लगेच म्हणजे काही खानदानी व्यावसायिक नव्हते, पण त्यांनी एक स्वतःच्या जीवावर आत्मविश्वास संपादन करून व्यवसाय सक्सेस केलेले आहेत. तसे आम्ही सुद्धा मित्रांनो नोकरीच्या पाठीमागे लागतात. कारण आज या खूप मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेकारी वाढलेली आहे. त्या सुशिक्षित बेकारांना एक चांगल्या ठिकाणी जर अनुभव जर घेतला मित्रांनो, थोडे दिवस अनुभव घेतला तर आपण कोणताही व्यवसाय या ठिकाणी करू शकतो मित्रांनो. पण व्यवसाय करण्याच्या पूर्वी कुठंतरी मला वाटतं एक अनुभव महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो आपण एक पैसा उपलब्ध करू शकतो पण अनुभव उपलब्ध करू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे व्यवसायासाठी अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. कमीत कमी पैशामध्ये तुम्ही व्यवसाय करू शकता. एक पत्रावळीचा व्यवसाय असेल 1.5-2 लाखापासून तो सुरू होऊ शकतो मित्रांनो. आणि पत्रावळीचा व्यवसाय जर म्हणलं मित्रांनो आणि कित्येक वर्षापासून हा चालू आहे. कारण ह्या व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे वर्षाला 4-2 असे कार्यक्रम, कोणी साखरपुडा असतो, कोणाची मुलगी असतं, वाढदिवस असते, लग्न असतं, अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. त्यामुळे ते पत्रावळीच्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशा कित्येक जरी व्यवसायाची मागणी ज्या लोकांनी कमेंट येत असतात त्या कमेंटवर मी व्हिडिओ बनवत असतो. आणि मित्रांनो तुम्हाला कोणता व्यवसाय करायला वाटतो, तुमच्याकडं कमी भांडवलात तुम्ही कोणता व्यवसाय करू शकता, अगदी 0 पैशातून सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता मित्रांनो. त्यासाठी फक्त तुम्हाला एक मला कमेंट करायची आहे की 0 पैशातून कोणता व्यवसाय करू शकतो. आणि हो मित्रांनो व्यवसाय करू शकतो. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. खेडेगावामध्ये जे कोणी कापसाचे व्यापारी असतात मित्रांनो, ते फक्त याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी याच्या डोक्यावर घालून म्हणजे एक 0 पैशातून ते व्यवसाय करत असतात मित्रांनो. 8-10 दिवसाच्या साईडला कोणाचा तरी कापूस घ्यायचा, त्याला तो फॅक्टरीला नेऊन घालायचा, ते पैसे आल्यावर त्याला द्यायचे, उरलेला नफा ठेवायचा, परत दुसरा कोणाचा उदाहरण. म्हणजे याच्यात फक्त त्यांनी त्यांच्या डोक्याचा वापर केलेला आहे मित्रांनो. आणि 0 इन्व्हेस्टमेंटवर व्यवसाय असे अनेक प्रकारचे व्यवसाय मी तुम्हाला मित्रांनो सांगू शकतो. असं कोणता तुम्ही व्यवसाय करू शकता त्याबद्दल एक कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा.
त्यावर मी व्हिडिओ बनवेन मित्रांनो. आणि एक व्यवसाय जर करायचे ठरले मित्रांनो, तो 2 प्रकारे व्यवसाय असतात. एक व्यवसाय तुम्ही शारीरिक मेहनतीने एक व्यवसाय करू शकता आणि दुसरा व्यवसाय मित्रांनो बुद्धीनं एक व्यावसाय असेल. आता बुद्धीनं व्यवसाय जर करायला ठरलं तर तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंटमधून कशा प्रकारे व्यवसाय करू शकतात आणि बुद्धीचा वापर माणूस एक चांगल्या प्रकारे जर केलं मित्रांनो की सक्सेस होऊ शकतो. आणि आपल्याला असं वाटतं की आपण खूप मेहनत करावी लागते. मित्रांनो, मेहनत जर करून धंद्यात सक्सेस होत जर असतं तर आज हमाली असतो, तो हमाल मापडी हा जगातला सर्वात श्रीमंत असतो, कारण त्याची एवढी मेहनत कोणी करत नाही. पण त्याची मित्रांनो ती शारीरिक मेहनत असते. शारीरिक मेहनत म्हणजे आपल्या गळ्यापासूनची जी खाली आपण मेहनत करतो ती शारीरिक मेहनत असतात. त्या शारीरिक हमालाला शारीरिक मेहनत करावी लागते.